राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षा निवासस्थानाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। रामदास आठवले, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भागवत कराडांचं नाव आघाडीवर। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत, निवडणूक बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादीचा भर। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला मोठा धडका। व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांना मनाई। ऑडिटमध्ये उणीवा आढळल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक। आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। शरद पवारांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार, मात्र आता शरद पवार पूर्णपणे रिकव्हर, डॉक्टरांची माहिती। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गट आमने-सामने, 15 ते 20 वाहनांची तोडफोड, 15 जण पोलिसांच्या ताब्यात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बुलढाणा आणि नागपुरात विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। राज्यात 2 वर्षात 1,17,000 महिला आणि मुली बेपत्ता। 80,000 सापडल्या, पण 31,000 महिलांचा पत्ता नाही। रोज सरासरी 160 महिला बेपत्ता होत असल्याचं समोर। बिबट्यांना आवरा, कायदा बदला। अहिल्यानगरातल्या शेतकऱ्यांची आर्त हाक। 20,000 शेतकऱ्यांनी लिहिली पंतप्रधान मोदींना पत्र। T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा पाकिस्तानला दणका। 2 गडी राखून रोमहर्षक विजय। कर्णधार हॅरी ब्रुकचा आक्रमक शतक। आज श्रीलंका आणि न्यूझीलंड आमने सामने।